हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, आपण स्टार्ट केला होता कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये ऑलरेडी तुम्ही इन डिटेल चॅप्टरच्या एंडिंगपर्यंत आलात. सो स्टुडंट्स, आजच्या या टॉपिकमध्ये आज आपण काय डिस्कस करणार आहोत तर आज आपण बघणार आहोत VBT, दॅट इज व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला. MST CET म्हणा किंवा तुमचा बोर्ड एक्झाम म्हणा, दोघांसाठीही हा टॉपिक खूप 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 महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे की व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. सगळे एक्झाम्पल्स माझ्यासोबत सोडवायचे आहेत. इव्हन मी तुम्हाला पहिल्यापासून फ्रॉम द बॉटम पासून पूर्ण एंड पर्यंत टोटल VBT इन डिटेल कव्हर करणार आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधली. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण टॉपिकला सुरू करायचं. चलो बच्चा पार्टी. सो आपला टॉपिक चालू होता कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड नंतर आपल्याला पुढचा जो येतो दॅट इज VBT. व्हॉट इज अ VBT? VBT काय असणार आहे? तर सगळ्यात पहिले V याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे, दॅट इज व्हॅलेन्स बॉन्ड आणि थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी असा याचा अर्थ होतो. ओके, VBT ना स्टार्ट करण्या अगोदरचे काही ॲझम्पशन्स आहेत. ॲझम्पशन्स मीन्स व्हॉट रे स्टुडंट? तर एकदम सिंपल की ही कशाच्या बेसिसवरती आहे, म्हणजे हे नेमकं काय एक्सप्लेन करते आहे, तर ते पहिले आपण बघून घेऊ. सो इट इज बेस्ड ऑन द ॲझम्पशन दॅट द बॉन्ड बिटवीन द मेटल अँड द लिगँड इज प्युअरली कोव्हॅलेंट कोऑर्डिनेट बॉन्ड. यांना म्हणायचं असं आहे की तुमच्याकडे कुठलाही एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, लाईक दिस. आपण पहिल्यापासून असं एक एक्झाम्पल घेतोय की मेटल आणि त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करणारे हे लिगँड. तर यांचं म्हणणं काय आहे, तर हा जो मेटल आणि लिगँडमध्ये जो बॉन्ड आहे, हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला याचं नेचर कसं आहे, तर याचं नेचर आहे कोव्हॅलेंट कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आहे. तो आपण थोड्या वेळ पूर्वी म्हणजे फर्स्ट लेक्चर मध्येच बघितलं होतं की या बॉन्डला आपण नाव देत होतो कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा याला आपण दुसरं नाव देत होतो स्टुडंट, दॅट इज कॉल्ड अ डेटिव्ह बॉन्ड. आठवत असेल तुम्हाला याचं दुसरं नाव डेटिव्ह बॉन्ड, ते पण आपण म्हणत होतो. त्यांचं म्हणणं काय, तर हा जो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे किंवा डेटिव्ह बॉन्ड आहे हा नेचरमध्ये कसा असेल तर कोव्हॅलेंट. क्लास 11th तुम्ही शिकला असाल कोव्हॅलेंट, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे बनलेला बॉन्ड, दॅट इज कॉल्ड अ कोव्हॅलेंट बॉन्ड. सो तर याचं नेचर कोव्हॅलेंट कोऑर्डिनेट बॉन्ड असावं असं त्यांचं पहिलं अझम्पशन होतं, दॅट इज VBTचं म्हणणं होतं. दुसरा पॉईंट काय होता, तर वॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ मेटल ओव्हरलॅप विथ द फील्ड ऑर्बिटल्स ऑफ लिगँड. यांचं म्हणणं असं आहे की हा जो मेटल आहे, मेटलकडे काही ऑर्बिटल्स ह्या एम्प्टी असणार आहे किंवा हाफ फील्ड असणार आहे. तर ह्या ज्या ऑर्बिटल्स असतात हाफ फील्ड, या सगळ्या ऑर्बिटल्स या ओव्हरलॅप होणारे फील्ड ऑर्बिटल्स ऑफ द लिगँड. लिगँडच्या ऑर्बिटल्स सोबत या ओव्हरलॅप होतील, लाईक दिस. असं म्हणजे लिगँडची ऑर्बिटल आणि मेटलची ऑर्बिटल ह्या एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतील. या ऑर्बिटल काय आहेत हे क्लास 11th स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टर मध्ये आपल्याला होतं. तुम्हाला नसल येत ना, काही प्रॉब्लेम नाही, आपण पुढे जाऊन कव्हर करून घेऊ, नका टेन्शन घेऊ. सो बघायचं हे काय असणार आहे. हे मेनली दोन ॲझम्पशन तुम्हाला डोक्यात ठेवायचे की VBT दोन गोष्टींवरती काम करतं. फर्स्ट, मेटल आणि लिगँड मधला जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलेंट कोऑर्डिनेट आहे. आणि सेकंड, दॅट इज ह्या मेटलच्या ज्या ऑर्बिटल्स आहे या लिगँडच्या ऑर्बिटल सोबत काय करतात, ओव्हरलॅप करतात. ओके, सो हे दोन ॲझम्पशन्स वरती आपण पुढे जाणार. चलो, तर VBT स्टार्ट केल्यानंतर आपण VBTने काय फाइंड आउट करू शकतो, कशासाठी स्टडी करायचा आहे VBTचा. तर VBT आपल्याला काय सांगते, तर VBT आपल्याला ह्या 5 गोष्टी फाइंड आउट करून देते एखाद्या कंपाऊंडच्या. कोणत्या कोणत्या, तर फर्स्ट ऑफ ऑल त्या कंपाऊंडचं आपल्याला हायब्रिडायझेशन सांगते. हायब्रिडायझेशन म्हणजे याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे का, sp2 आहे का, D2sp3 आहे का, D2sp2 आहे का, हे दॅट इज कॉल्ड अ हायब्रिडायझेशन. कोणकोणत्या ऑर्बिटल्स अवेलेबल आहे ओव्हरलॅपमध्ये, कोणकोणत्या ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करतायत, हे हायब्रिडायझेशनची इन्फॉर्मेशन आपल्याला VBT देते. सेकंड, जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. दिलेल्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री काय, ऑक्टाहेड्रल आहे, टेट्राहेड्रल आहे, स्क्वेअर प्लेनर आहे, पिरॅमिडल आहे, बाय पिरॅमिडल आहे, ट्रायगोनल आहे, व्हॉट एव्हर बी इट इज. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला VBTतून मिळते आणि आपण ती फाइंड आउट पण करणार आहे. नेक्स्ट, मॅग्नेटिझम. डायामॅग्नेटिक आहे की पॅरामॅग्नेटिक आहे मॉलिक्यूल किंवा दिलेला कॉम्प्लेक्स, ते फाइंड आउट करता येतं. स्पिन मल्टिप्लिसिटी बघता येते आपल्याला बाळांनो. त्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट याची कॅल्क्युलेट करता येते. यांचे फॉर्म्युलेज आहेत कॅल्क्युलेशनचे, ते देखील आपण बघणार आहे. सो या 5च्या 5 गोष्टी आपण फाइंड आउट करतो. आता बोर्ड काय करतं, एक 4 मार्काला एक कॉम्प्लेक्स देतं आणि तुम्हाला विचारतं यातल्या कुठल्याही 4 गोष्टी.
की हे फाइंड आउट करा. तर एखादं एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्ही कसं फाइंड आउट करायचं आज मी ते तुम्हाला पूर्णपणे टीच करतोय. ओके, सो बघायचं. चल, सो स्टुडंट बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग की जर तुम्ही हायब्रिडायझेशन फाइंड आउट केलं ना तर जॉमेट्री सांगता येते तुम्हाला. सो सगळ्यात पहिले हायब्रिडायझेशन काय असतं ते बघून घेऊ आपण. हायब्रिडायझेशन असणारे स्टुडंट SP. जर हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री असणार आहे लिनियर. जर हायब्रिडायझेशन SP2 असेल, याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कारण की तुम्हाला खूप 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 गरजेचं आहे. SP2 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री सांगायची ट्रायंगुलर. SP3 असेल तर जॉमेट्री सांगायची टेट्राहेड्रल. DSP2 आला तर स्क्वेअर प्लेनर. SP3D किंवा DSP3 असं आला तर सांगायचं ट्रायगोनल बायपिरॅमिडल. D2SP3 किंवा SP3D2 आला तर सांगायचं आहे ऑक्टाहेड्रल. आणि D3SP3 आला तर सांगायचं आहे तुम्हाला पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. 99% किंवा मॅक्झिमम टाइम स्टुडंट्स असं खूप काही नाही आहेत. आला तर पेपरला आपल्याला SP3 येईल, DSP2 येतो किंवा ह्या चारपैकी एक तुम्हाला जास्तीत जास्त विचारला जातो. ह्या चारपैकी तुम्हाला एक विचारला जाईल. शक्यतो हे वरचे आणि खालचा काही शेवट विचारला जात नाही, चान्सेस बऱ्यापैकी कमी आहे. सो या चारवरती जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं, हे पाठच करून जायचे तुम्हाला. ओके, चलायचं. कसं फाइंड आउट करायचं. बरं, आता स्टार्ट केल्यानंतर इम्पॉर्टंट थिंग काय, बेसिक गोष्टी पहिले बघून घेऊ सॉल्व्ह करण्याच्या अगोदर. त्यात एक गोष्ट अजून माहित पाहिजे तुम्हाला, दॅट इज लिगँड. लिगँड कसं आहे, एक काही लिगँड असतात बाळांनो वीक फील्ड, तर काही लिगँड असतात स्ट्रॉंग फील्ड. व्हॉट इज अ वीक फील्ड, स्ट्रॉंग फील्ड हे बघण्यापेक्षा कोण स्ट्रॉंग फील्ड आणि कोण वीक फील्ड हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो वीक फील्ड लिगँड कोण असणार आहे की ज्यांच्यामध्ये हॅलोजन असणार आहे, डोनर ग्रुप किंवा ऑक्सिजन असेल किंवा सल्फर असेल. हे तिघं आले तर समजून घ्यायचं तो वीक फील्ड लिगँड आहे. आणि वीक फील्ड लिगँड असेल तर पेअरिंग करायची नाही. मी एक शब्द सांगतोय तो शब्द लक्षात ठेवा, नॉट पेअरिंग. नॉट पेअरिंग. आता याचा अर्थ काय होतो तो पुढे जाऊन तुम्हाला लगेच रिव्हील होईल की अरे हा नेमकं काय चाललंय. नॉट पेअरिंग. आणि जर समजा एखादा लिगँड स्ट्रॉंग फील्ड आला तर त्यात डोनर ॲटम एक तर कार्बन असतो किंवा नायट्रोजन असतो किंवा फॉस्फरस असतो, तर ते झाले स्ट्रॉंग फील्ड लिगँड. त्यांना म्हणायचं आहे पेअरिंग. त्यांच्या केसमध्ये होते पेअरिंग. ओके, सो नॉट पेअरिंग आणि पेअरिंग हे दोन शब्द लक्षातच ठेवा, पुढे लागणार आहे तुम्हाला. बरं, डोनर ॲटम्स कार्बन नायट्रोजन असलेले कोण कोण लिगँड आहे, तर सायनाइड आला किंवा NC आला किंवा कार्बोनिल आला किंवा अमोनिया आला. तो पण कोणासोबत, कॅडमियम आला, कोबाल्ट आला, कॉपर आला, आयरन आला, तर यांच्यासोबत तो स्ट्रॉंग फील्ड असतो. EN आला, DMG आला, तर हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहेत. EDTA आला, PPH3 आला, तर हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. यांच्यामध्ये पेअरिंग करायची. हे तुम्हाला कालांतराने ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस सोबत होऊन जातं, कोण स्ट्रॉंग फील्ड आहे कोण वीक फील्ड आहे. ओके, कन्फ्यूज करण्यासारखं खूप काही नाही त्याच्यामध्ये. आणि इकडे बघा हे सगळे तुमचे वीक फील्डमध्ये येतात. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑक्झलेट, C2O4, HCN, OH हे तुमचे काय झालेत वीक फील्ड लिगँड. आता एका साईडला कुठेतरी वीक फील्ड आणि एका साईडला स्ट्रॉंग फील्ड लिहून ठेवा किंवा याचा छानसा एक स्क्रीनशॉट काढा. ओके, नॉट पेअरिंग आणि पेअरिंग हे तुम्हाला खूप गरजेचे असणार आहे. ओके, सो काय काय असणार आहे बघा आपण. आता हे लक्षात ठेवायचं, स्ट्रॉंग फील्ड आला तर पेअरिंग, वीक फील्ड आला तर नॉट पेअरिंग. ओके, चल आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करू आपण की कशा पद्धतीने पेपरला क्वेश्चन येतो. स्टुडंट बघा, हायब्रिडायझेशन ऑफ द कॉम्प्लेक्स, जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स, मॅग्नेटिझम, स्पिन मल्टिप्लिसिटी, मॅग्नेटिक मुवमेंट, इनर अँड आउटर कॉम्प्लेक्स हे काय आहे ते आता आपण फाइंड आउट करणार. असं तुम्हाला एक पेपरला छानसं गोडगोंडस एक्झाम्पल दिलं जातं. कोबाल्ट NH3 6 टाइम्स +3. आता हा एक मॉलिक्यूल दिला, कॉम्प्लेक्स दिला आणि तुम्हाला विचारले यातल्या कुठल्याही चार गोष्टी 4 मार्कासाठी, तर कसं फाइंड आउट करणार. चलो फाइंड आउट करेंगे. तो सगळ्यात पहिले याला सॉल्व्ह कसं करायचं नीट बघून घ्या. सगळ्यात पहिले नावाच्या वाटी तुमच्याकडे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघायचं. CO NH3 6 +3. याच्यात इम्पॉर्टंट थिंग काय आहे, तर हा जो मेटल आहे या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला सगळ्यात पहिले काढायची असते. ऑक्सिडेशन स्टेट. ओके, आता मी इथं फाइंड आउट करतो बघा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल ती खूप गरजेची असणार आहे तुम्हाला. आता ती किती असेल, कसं फाइंड आउट करायचं, तर हा जो कोबाल्ट आहे, ज्यांना नाही येणार किंवा हे फास्ट होईल त्यांच्यासाठी आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या प्लेलिस्ट, व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तुम्ही खाली की तिथे तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड चॅप्टर दिसेल. त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या पार्ट 2 मध्ये, दॅट इज लेक्चर 2 मध्ये जायचं. ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड आउट करायची एकदम इन डिटेल शिकवलंय.
जर हे फास्ट होत असेल तर. ओके, सो सगळ्यात पहिले आपण ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करून घेऊ. सो ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड आउट करायची, जो मेटल आहे त्या मेटलला कन्सिडर करायचं X. ओके, प्लस हा जो दिलेला लिगँड आहे बाळांनो NH3, याच्या डोक्यावरचा चार्ज किती असतो. आता हे सगळे चार्ज तिथे लिहून दिलेले, आता मी काय ते पुन्हा पुन्हा लिहित बसत नाही, तरी एकदा तुमच्या रिव्हिजनसाठी लिहून देतो, पटकन लक्षात घ्या. एक आला पोटॅशियम किंवा सोडियम आला, त्यांच्या डोक्यावरती चार्ज घ्यायचा +1. जर बाळांनो C2O4 आला, SO4 आला, CO3 आला, तर यांच्या डोक्यावरती चार्ज घ्यायचा -2. ओके, आणि जर तुमच्याकडे NH3 आला, कार्बोनिल आला CO, किंवा H2O आला किंवा EN आला, तर यांच्या डोक्यावरती चार्ज घ्यायचा 0. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सो आणि याच्या व्यतिरिक्त कोणी आलं तर -1 घ्यायचा. सो NH3 आला, तर NH3 कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय, NH3 सर 0 आहे, मग याचा चार्ज काय घ्यायचा 0. सो टेक इट NH3 0. असे किती NH3 होते 6, म्हणून × 6 इज इक्वल टू, या स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावर चार्ज किती आहे 3, म्हणून प्लस इक्वल टू ला घेतला 3. सो X 6 × 0 काय झाला 0 इज इक्वल टू 3. X ची व्हॅल्यू किती आली 3. म्हणजे इथं मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती आली आहे 3. सो ती लिहिणार स्टुडंट तुम्ही इथे +3. गॉट इट. पहिला पॉईंट कळालाय, ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड आउट केली, क्लिअर. चल, आणि जर तुम्हाला हे असं वाटतंय की नाही सर मग चार्ज कसा घ्यायचा काय थोडंसं राहून जातंय, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा पार्ट 2 एकदम इन डिटेल पक्का 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 क्लिअर होणार म्हणजे होणार. भरपूर एक्झाम्पल्स आहेत. ऑक्सिडेशन स्टेट आली तुमची 3. चलो आगे बढ़ेंगे. ऑक्सिडेशन स्टेट नंतर काय करायचंय तुम्हाला, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सुरुवात करायची. कशा पद्धतीने लिहायचं बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग. सो तुमचा जो मेटल होता कोबाल्ट, डोक्यावर चार्ज किती असेल आता +3. ओके, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. बरं, आता काही स्टुडंटला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येणार नाही, सोप्या भाषेत सांगतो. जनरली ह्याच्यात जे विचारतात त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं सोपं असतं. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं, पहिले आपण कोबाल्ट घेऊ, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ. कोबाल्ट ॲटॉमिक नंबर असतो 27. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं बाळांनो ऑर्गॉन 3d7 4s2. दिस इज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. तुमच्याकडे नुसता कोबाल्ट होता का, तर नाही सर, कोबाल्टच्या डोक्यावर +3 चार्ज होता, मग तुम्ही केला कोबाल्ट +3 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. तर काय करायचंय, ऑर्गॉन. बरं, +3 आला, याचा अर्थ काय, तर त्याचे 3 इलेक्ट्रॉन लॉस झाले, मग 3 इलेक्ट्रॉन लॉस करायचे, मग याच्यातून 2 गेले आणि 3D मधून 1 गेला, मग टोटल इलेक्ट्रॉन किती उरले, तर 3D मध्ये उरले सर 6 आणि 4s मधले 2 गेले म्हणून उरले 0. मग 4s मधले 2 इलेक्ट्रॉन आणि 3D मधला 1 इलेक्ट्रॉन, असे किती इलेक्ट्रॉन उरले फक्त 3D 6 4s 0. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट +3. हे लिहिलं. आता याच्या खाली यांच्या ऑर्बिटलची डायग्राम नोटेशन दॅट इज बॉक्स डायग्राम काढायची. कशी काढायची, डी साठी आपण किती ब्लॉक ड्रॉ करतो, तर डी साठी आपण 5 ब्लॉक ड्रॉ करतो, 1 2 3 4 आणि 5. एस साठी आपण किती ब्लॉक ड्रॉ करतो, तर 1. मग याला नाव द्या 3D, याला नाव द्या 4s. मग 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन होते 6. चलो तो 6 इलेक्ट्रॉन आपण फिल करणार पटापट मध्ये. S 1 2 3 4 5 अँड 6. क्लिअर. 4s मध्ये इलेक्ट्रॉन नाही, मग फिल करायची गरज नाही. आणि मी जसे इलेक्ट्रॉन फिल केले तसेच भरायचे बरं का. दिस इज अकॉर्डिंग टू द हुंड्स रूल आहे 11th ला एक. ओके, सो सिंगल 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 पहिले भरायचे, नंतर पेअरिंग करत राहायचे, म्हणजे नंतर डबल डबल करायचे. सो हा झाला तुमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ही त्याचं ऑर्बिटल नोटेशन. दुसरी गोष्ट, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून झालं, त्यानंतर दिलेला लिगँड बघा. दिलेला लिगँड कोण आहे NH3. ओके, आता हा स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड आहे, हे कसं ओळखायचं, तुम्हाला लिहून दिलेलं आहे. NH3 ओनली विथ कोबाल्ट कॉपर आयरन कॅडमियम यांच्यासोबत आहे. म्हणजे आता हा कोबाल्ट सोबत आला की नाही, म्हणजे हा स्ट्रॉंग फील्ड झाला. स्ट्रॉंग फील्ड याचा अर्थ शब्द काय झाला, पेअरिंग. काय झालं, पेअरिंग. आता पेअरिंग कशाची करायची,
तर इथे तुम्हाला काही सिंगल इलेक्ट्रॉन दिसत आहेत का? पेअरिंगचा मिनिंग कळतो ना, जोडी बनवायची, जोड्या. ओके, सो इथे ऑलरेडी एक जोडी आहे बघा, एक वरती एक खाली, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज म्हणतो आपण त्याला. यांच्या जोड्या आहेत का? तर नाही. मग यांच्या आपापसात जोड्या जुळवायच्या. चला, तर त्या जोड्या जुळवायच्या. का बरं? तर लिगँड कसा आहे बाळांनो आपला? स्ट्रॉंग फील्ड आहे. इथे मेन्शन करायचं. काय मेन्शन करणार तुम्ही? दॅट इज लिगँड इज स्ट्रॉंग फील्ड. Ligand is strong field, so pairing take place. Pairing take place. Pairing होणार. आता पेअरिंग कशी होणार? तर ह्याच्या सिंगल या सगळ्यांची जोड्या बनवायच्या. मग जोड्या कशा बनणार? तर बघा, ॲज इट इज ड्रॉ करायचं. किती ब्लॉक आहे? 5, 1 2 3 4 आणि 5. ओके, त्याच्यानंतर काय होता? 4s. 4s नंतर काय येतं रे स्टुडंट? 4p येतो की नाही? तो पण काढून ठेवा. तुम्ही म्हणणार सर का बरं? लागतील ते. मग याला नाव द्या 3d, याला नाव द्या 4s आणि याला नाव द्या 4p. ओके, आता यांच्यात इलेक्ट्रॉनची पेअरिंग करा बरं. ओके, किती इलेक्ट्रॉन टोटल? 2 3 4 5 आणि 6. मग 6 असे जोड्याने भरायचे. 1 2 3 4 5 आणि 6. ह्या झाल्या जोड्या. दिस इज कॉल्ड अ पेअरिंग. आता उरलं काय? 1 2 3 4 5 म्हणजे हे सगळं पुढचं रिकामं झालं. ओके, मग आता हे रिकामं तसंच ठेवायचं का? तर नाही. आत्ताशी हा हिशोब झाला कोणाचा? मेटलचा आणि मेटल सोबत असलेल्या लिगँडचा. आता लिगँडने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले ते पहिले पॉइंट फाइंड आउट करू आपण. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आता इथं अजून एक नोट येणार. दॅट इज, आता लिगँड कोणता होता बाळांनो तुमच्याकडे? NH3. बरोबर. किती NH3 आहे? 6. आता एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तुमच्याकडे किती लिगँड आहेत? सर 6 लिगँड आहे. मग किती इलेक्ट्रॉन डोनेट होणार? 12. मग इथे लिहायचं 6 लिगँड डोनेट 12 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन डोनेट करताय? 12. आणि हे 12 इलेक्ट्रॉन आता हे इथून पुढे तुम्हाला भरायला सुरुवात करायची मेटलकडे. का बरं? तर ह्या लिगँडने या मेटलला ते इलेक्ट्रॉन दिले ना. यस, म्हणून ते लिगँड मध्ये आपल्याला ते इलेक्ट्रॉन्स ह्या मेटलच्या ब्लॉक मध्ये भरायचे. दॅट इज नोटेशन मध्ये भरायचे, ऑर्बिटल नोटेशन मध्ये भरायचे. चला तर भरायला सुरुवात करू आपण. कशा पद्धतीने भरायचंय बघा. हे जसंच्या तसं काढून घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर 4s, त्याच्यानंतर 4p. बरोबर. पहिले 3d चे इलेक्ट्रॉन भरून घेऊ आपण. किती इलेक्ट्रॉन होते? 6. 1 2 6 भरले. आता आपण लिगँडचे इलेक्ट्रॉन भरणार. ब्ल्यू कलरने भरूया आपण ते. किती इलेक्ट्रॉन देणार आहे लिगँड? दॅट इज 12. तर मी ते कसे भरतो बघा. हे 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12. ओके, यांचं नाव काय होतं ते लिहून घेऊ पहिल्यांदा फटाफटा. याचं नाव होतं सर 3d, याचं नाव होतं 4s आणि याचं नाव होतं 4p. इलेक्ट्रॉन कुठे कुठे प्रेझेंट राहिले स्टुडंट? पटकन सांगा, कुठे कुठे आपण लिगँडचे इलेक्ट्रॉन भरले? सर लिगँडचे इलेक्ट्रॉन भरले 3dच्या 2 मध्ये, एसच्या 1 मध्ये आणि पीच्या 3 मध्ये. मग हायब्रिडायझेशन काय आलं तुम्ही लगेच सांगू शकतात. हायब्रिडायझेशन किती सोपं आहे बघा. आता हायब्रिडायझेशन सांगा बरं पटकन काय येईल. यस, डी मध्ये 2 भरले ना, मग हा झाला D2. ओके, त्यानंतर एका एस मध्ये भरले म्हणून यस, आणि पीच्या 1 2 आणि 3 ऑर्बिटल आहे म्हणून P3. मग हायब्रिडायझेशन काय झालं? D2sp3. तुम्ही किती इलेक्ट्रॉन भरले त्याच्यानुसार लिहायचं. D2sp3 हे झालं हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन वरून आता तुम्ही काय करायचंय? जॉमेट्री सांगायची. आता आपण हे वरच्यांचे आन्सर लिहायला सुरुवात करूया. ओके, तर बघा हायब्रिडायझेशन मिळालं तुम्हाला D2sp3. सो इथं लिहा हायब्रिडायझेशन D2sp3. पेपरला तुम्ही खाली मेन्शन करू शकतात हायब्रिडायझेशन D2sp3. जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सची जॉमेट्री काय असेल? एक स्क्रीनशॉट काढला होता तुम्ही. D2sp3 दिसतोय का तुम्हाला? यस, हिअर इज D2sp3.
काय असेल जॉमेट्री? ऑक्टाहेड्रल. सो राईट देअर geometry of the complex is octahedral. त्यानंतर व्हॉट इज अ मॅग्नेटिझम? मॅग्नेटिझम कसं ओळखायचं? यांच्यामध्ये कुठं सिंगल इलेक्ट्रॉन दिसतोय का तुम्हाला? अनपेअर्ड, जो पेअर मध्ये नाही, जोडीने सगळे जोडीने, कोणीही सिंगल नाही. जर सिंगल असेल तर पॅरामॅग्नेटिक, जर सगळे जोडीने तर डायामॅग्नेटिक. सो याचं मॅग्नेटिझम येईल बाळांनो डायामॅग्नेटिक. ओके, सगळे सिंगल नाही, कोणीही सिंगल नाही, सॉरी, सगळे जोडीने आहेत म्हणून डायामॅग्नेटिक. जर सिंगल असते तर काय लिहिलं असतं? पॅरामॅग्नेटिक. ओके, चलने का आगे? चलो, त्याच्यानंतर काय बाळांनो इथे? स्पिन मल्टिप्लिसिटी. ओके, आता ही स्पिन मल्टिप्लिसिटी कशी काढायची? तर स्पिन मल्टिप्लिसिटीसाठी एक फॉर्म्युला आहे, तो लिहून देतो. शक्यतो स्टेट बोर्ड वाल्यांना एवढं विचारत नाही, पण MCQ ला विचारलं तर तयारीत राहा. ओके, स्पिन मल्टिप्लिसिटी काढायचा फॉर्म्युला असा असतो बाळांनो, दॅट इज 2s+1. काय फॉर्म्युला आहे? 2s+1. व्हॉट इज एस? एस काय असतो? तर एस ची व्हॅल्यू ही हाफ असते. म्हणजे इथे लिहून देतो तुम्हाला मी, एस ची व्हॅल्यू काय घ्यायची? हाफ. पण ती हाफ कोणासाठी घ्यायची? तर एका सिंगल अनपेड इलेक्ट्रॉनसाठी. जर असा सिंगल इलेक्ट्रॉन, अनपेड म्हणजे असा, आता हा जर असा सिंगल इलेक्ट्रॉन इथे कुठे राहिला असता तर त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू घेतली असती हाफ. जर असे 2 राहिले असते, हाफ आणि हाफ 1 झाला. 3 राहिले असते, हाफ 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 3/2 झाला असता. 4 राहिले असते, हाफ 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 2 घेतली असते. आता आपल्याकडे इथे सिंगल इलेक्ट्रॉन आहे का कुठे? तर नाहीये सरजी. मग एस ची व्हॅल्यू काय असेल? आता घेणार का आपण? तर नाही घेणार. आपण काय घेणार? 0. तर मग इथं व्हॅल्यू काय येईल बघा, 2 × 0 + 1. सो आन्सर आलं 1. ओके, सो स्पिन मल्टिप्लिसिटी किती आली? मग इथे 1 आली आहे. चलायचं पुढं. व्हॉट इज अ मॅग्नेटिक मुवमेंट? आता मॅग्नेटिक मुवमेंट कसं काढायचं? तर मॅग्नेटिक मुवमेंटचा पण फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला तुम्हाला आहे. सो फॉर्म्युला असा असतो अंडर रूट मध्ये n+2, वेर n म्हणजे काय असतो? तर n असतो अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन. आहे का तुमच्याकडे सिंगल इलेक्ट्रॉन? नाहीये, म्हणजे n ची व्हॅल्यू काय असेल? 0. या केसमध्ये n ची व्हॅल्यू 0. मग n ची व्हॅल्यू 0 ठेवली स्टुडंट तर काय आन्सर येईल? 0 0 + 2. बरोबर? येस, 2 + 0 2 आणि 2 × 0 0. म्हणजे आन्सर काय आलं रे स्टुडंट? 0 आलं. सो मॅग्नेटिक मुवमेंट काय आली इथे? 0. मॅग्नेटिक मुवमेंटचं युनिट असतं व्होर्स मॅग्नेटॉन, BM. हे लक्षात ठेवायचं आहे. 1 मार्काला क्वेश्चन विचारतात कधी कधी MCQ ला. व्होर्स मॅग्नेटॉन, व्होर्स मॅग्नेटॉन लिहून देतो इथे, बोर. ओके, बोर मॅग्नेटॉन, मॅग्नेटॉन हे त्याचं युनिट आहे मॅग्नेटिक मुवमेंटचं, व्होर्स मॅग्नेटॉन. सो आन्सर आलं 0 बोर्स मॅग्नेटॉन. राहिला प्रश्न, हा कॉम्प्लेक्स इनर आहे की आउटर कॉम्प्लेक्स आहे? आता ही एक नवीनच गंमत आहे. इनर आउटर कसा ओळखायचा? तुम्ही जे काही हायब्रिडायझेशन लिहिलं त्याच्यामध्ये हा जो डी दिसतोय तुम्हाला, हा डी जर सुरुवातीला आला तर त्याला इनर म्हणायचं, आणि डी जर शेवटी आला तर त्याला आउटर म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल sp3d2 आला असता, sp3 पुढं आणि मग d2 आला असता तर तो आउटर झाला असता, आणि d2 पहिले आला मग sp3 आला, मग d2 सुरुवातीला आला मग तो इनर कॉम्प्लेक्स झाला. सो इट इज कॉल्ड अ इनर कॉम्प्लेक्स. आय होप तुम्हाला आता इनर आउटरचा मिनिंग कळाला. जर तुम्हाला असं काहीतरी आलं sp3d तर हा आउटर झाला, आणि हे जर असं आलं dsp3 तर हा इनर झाला. डी पहिले आला की इनर, डी नंतर आला की आउटर, डी नाही आला की इनर आउटरचा विषयच नाही. क्लिअर? ओके, आय होप हे पहिलं एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला आता आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया स्टुडंट. हेअर इज अवर नेक्स्ट एक्झाम्पल. कोबाल्टच आहे पुन्हा एकदा बघायचं एक्झाम्पल कसं आहे. क्लिअर? चलो, सो स्टुडंट बघा, कोबाल्ट दिलेला आहे. सगळ्यात पहिले काय फाइंड आउट करणार? कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट. कशी फाइंड आउट करायची? लेट इज कन्सिडर x प्लस एका फ्लोरीनवर काय चार्ज असतो? -1. असे किती फ्लोरीन आहे? 6, म्हणून × 6 इज इक्वल टू डोक्यावर चार्ज किती आहे? -3. सो x 6 × -1 -6 -3 x इज इक्वल टू -6 इकडे गेला +6 x इज इक्वल टू किती आला? 3. सो इथे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आली आहे +3. सो आता कोबाल्ट +3 आला, तो थोड्या वेळपूर्वी आपण लिहिलं होतं कोबाल्टला पक्का. येस, कोबाल्ट ॲटॉमिक नंबर
27. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? ऑर्गॉन 3d7 4s2. ओके, 3d7 4s2. मग 3d7 4s2 आपल्याला कोबाल्ट नको आहे, आपल्याला कोण हवं आहे? कोबाल्ट +3. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल? ऑर्गॉन +3 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन लॉस करायचे. मग 4s मधून 2 गेले, 3d मधून 1 गेला, मग किती आले? 3d6 4s0. ओके ओके, याचं आता काय काढायचं? तुम्ही काय काढणार? ऑर्बिटल नोटेशन. यस, ऑर्बिटल नोटेशन. डी साठी किती ब्लॉक येणार? 1 2 3 4 आणि 5. आणि एस साठी किती ब्लॉक येणार? 1. पी साठी 3. सो डी साठी 5 ब्लॉक, दॅट इज 3d4s. हो, तर तुम्ही एक इथे 4p पण काढून ठेवू शकतात, जो पुढे लागणार आहे तुम्हाला 4p. मग 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन फिल करायचे सर? आम्हाला 6. सो चलो 6 इलेक्ट्रॉन फिल करा. 1 2 3 4 5 आणि 6. 4s मध्ये येणार नाही, 4p मध्ये येणार नाही. हे झालं इलेक्ट्रॉन फिल करून. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं एकदाचं मेटलचं. त्यानंतर मेटल सोबत असलेला लिगँड स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे? चला ते फाइंड आउट करून घेऊ. मग लिगँड कोण आहे? हॅलोजन. हॅलोजन इज अ वीक फील्ड लिगँड. सो लिहायचं लिगँड इज वीक फील्ड. लिगँड इज वीक फील्ड. सो पेरिंग does not take place. Pairing does not take place. याच्यात पेरिंग होणार नाही, म्हणजे जोड्या मिळणार नाही, ते तसंच्या तसंच राहणार. सो त्याला आपण तसंच ठेवणार. चला पुढे. पेरिंग होणार नाही, मग तो तसा तसा राहणार, याच्यात काहीही चेंजेस होणार नाही. मग आता चेंजेस होणार नाही तर लिहायची पण गरज नाही, पुढे जायचं लगेच. पुढे काय आहे बघा. आता लिगँड जर वीक फील्ड आहे, जोड्या बनणार नाहीये, तर आपल्याला पुढचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे मागच्या वेळेस केलं होतं तसं करायची गरज नाही. आपण डायरेक्ट पुढे जाणार. लिगँडने किती इलेक्ट्रॉन दिले? किती लिगँड होते सर? लिगँड होते टोटल 6. मग 6 लिगँड किती इलेक्ट्रॉन देणार? 12. मग ते 12 इलेक्ट्रॉन आपल्याला उरलेले याच्यात भरायचं आहे. चला तर भरायला सुरुवात करू आपण. बघा कशा पद्धतीने भरणार स्टुडंट. इथे लिहायचं देयर आर 6 लिगँड. डोनेट 12 इलेक्ट्रॉन. 6 लिगँड आहे, 12 इलेक्ट्रॉन देणार. आता हे 12 इलेक्ट्रॉन मला यांच्यात फिल करायचे. मग कशा पद्धतीने फिल करणार? ओके, सो बघा हे जसं तसं ड्रॉ करा. 3d 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर 4s, त्याच्यानंतर 4p. आता गरज पडेल ती डी ची पण, कारण की 12 भरायचे. 2 2 4 2 6 2 8 8च बसतील. मला 12 भरायचे, तर मी परत 4d ची पण हेल्प घेणार. ओके, मी याला नाव देणार 3d, याला नाव देणार 4s. 4s नंतर आला 4p आणि 4p नंतर येणार 4d. ओके, हे फिलअप केले. चलो आगे बढ़ेंगे. इलेक्ट्रॉन्स फिल करायला सुरुवात करा. किती इलेक्ट्रॉन होते पहिल्यांदा? 1 2 3 4 5 आणि 6. पेरिंग होणार आहे का? तर नाही होणार. सो त्याला तसंच ठेवायचं. किती इलेक्ट्रॉन डोनेट केले लिगँडने? तर लिगँडने इलेक्ट्रॉन डोनेट केले सर 12. आता 12 इलेक्ट्रॉन तिथून पुढे भरायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता तुम्ही सांगा स्टुडंट, आपण कुठे कुठे लिगँडचे इलेक्ट्रॉन भरलेत? सर आपण भरले 4s मध्ये, एक भरला 4p मध्ये आणि 4d मध्ये. मग याचा हायब्रिडायझेशन काय आलं असेल बरं? सांगा बरं पटकन. तर सर आपण s मध्ये भरला, p मध्ये भरला आणि d मध्ये भरला. एका s मध्ये भरला म्हणून s, 3 p मध्ये भरले म्हणून p3 आणि 2 d मध्ये भरले, 2 ब्लॉक भरले म्हणून d2. सो हायब्रिडायझेशन काय आलं? sp3d2. सो यू कॅन मेन्शन हियर sp3d2. sp3d2 आला तर जॉमेट्री काय असते? तुम्हाला चार्ट माहिती आहे, चार्ट मध्ये तुम्ही बघू शकतात. दॅट इज ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल आल्यानंतर मॅग्नेटिझम सांगायचं आहे. मॅग्नेटिझम कसं सांगणार स्टुडंट? अनपेड इलेक्ट्रॉन आहे का? सिंगल इलेक्ट्रॉन आहे का? हो आहे सर. किती आहे? 4. मग हा डायमॅग्नेटिक येईल का पॅरामॅग्नेटिक येईल? पॅरामॅग्नेटिक याचा अर्थ अनपेड इलेक्ट्रॉन आहे. डायमॅग्नेटिक याचा अर्थ अनपेड इलेक्ट्रॉन नाही. सर याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ हा झाला
मॅग्नेटिक, मागचा आपला डायामॅग्नेटिक आला होता नाही का, पॅरामॅग्नेटिक. ओके, स्पिन मल्टिप्लिसिटी कशी काढणार, तर फॉर्म्युला दिला होता तुम्हाला 2s + 1. s ची व्हॅल्यू काय असते, हाफ. मग कुठे आहे हाफ, बघा बरं किती सिंगल आहे, 1 2 3 4 सिंगल आहे. मग हा झाला हाफ 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 हाफ, 4 हाफ झाले म्हणजे 2. सो इथे घेतला आपण 2 × 2 + 1, सो आन्सर आलं 5. स्पिन मल्टिप्लिसिटी आली 5. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट, मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला n + 2. व्हॉट इज n, n म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन. किती अनपेड इलेक्ट्रॉन होते, 4. सो व्हॅल्यू टाकली इथे आपण 4, 4 + 2, किती आन्सर आला रे बाळांनो अंडर रूट मध्ये, 6 + 2 झाला, सॉरी 4 + 2 झाला 6, 6 × 4 झाला 24. सो अंडर रूट मध्ये 24. दिस इज द मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंटचं युनिट सांगितलं होतं बोर्स मॅग्नेटॉन. इनर कॉम्प्लेक्स आहे की आउटर कॉम्प्लेक्स आहे, सो सरजी हा बघा बरं डी बाहेरून आला की नाही, सो हा आउटर कॉम्प्लेक्स झाला. सो इथे इनर कोणता कॉम्प्लेक्स आहे, आउटर कॉम्प्लेक्स. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल एकदम चांगल्या पद्धतीने समजलं असेल. चलायचं पुढच्या एक्झाम्पल कडे. चलो, सो ज्या पार्टीने अजूनही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले नसतील असे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कुठले तरी 4.4 मार्काला पेपरला येणार किंवा MCQ ला तर पक्का पक्का पडतो हा क्वेश्चन. सो तुम्हाला हे सॉल्व्ह करायचेच आहे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट हायब्रिडायझेशन कॉम्प्लेक्स ज्योमेट्री परत काढायचं आहे, निकेल दिलेला आहे. सो चलो माझ्यासोबत तुम्ही पण सॉल्व्ह केलं तर लय बरं होईल, पटापट फास्ट मध्ये. आता आपण स्पीड पकडणार थोडासा. निकेल ऑक्सिडेशन स्टेट काढणार, x एका क्लोरीनवर चार्ज असतो -1, असे 4 क्लोरीन आहे म्हणून × 4 = डोक्यावर कुठलाही चार्ज नाही म्हणून 0. चलो x 4 × -1 -4 = 0, -4 इकडे गेला +4, x = 4. ऑक्सिडेशन स्टेट आली 4. सो पुढे लिहिणार निकेल, ॲटॉमिक नंबर किती निकेलचा 28, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 3d8 4s2. ॲटॉमिक नंबर 8 असेल ना तर 8 घ्यायचा, नाही 29 असेल तर त्याप्रमाणे चेंजेस करायचे. ओके, निकेल किती आला चार्ज रे बच्चा पार्टी 4. सो डोक्यावर लिहिला +4. याच्यातून 4 इलेक्ट्रॉन मायनस करा, 4s मधून 2 गेले, 3d मधून 2 गेले, सो किती उरला मग 3d 6 4s 0. ओके, मग याची ऑर्बिटल डायग्राम, सॉरी ऑर्बिटल नोटेशन, d साठी 5 ब्लॉक, s साठी 1 ब्लॉक. इलेक्ट्रॉन फिल करा फास्ट फास्ट फास्ट. 6 आहे ना, 1 2 3 4 5 आणि 6. 4s मध्ये काही येणार नाही. थोडंसं पुढे गेलात. ओके, लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड आहे, सर क्लोरीन आहे, हॅलोजन वीक फील्ड आहे. सो लिगॅंड इज वीक फील्ड. पेरिंग does not take place. पेरिंग होणार नाही. पेरिंग जो होणार नाही त्याच्यात चेंजेस करायची गरज नाही. डायरेक्ट लिगॅंडचे इलेक्ट्रॉन भरायचे. किती लिगॅंड होते 4, मग 4 लिगॅंड किती इलेक्ट्रॉन देणार, 1 लिगॅंड 2, तर 4 लिगॅंड 8 इलेक्ट्रॉन. सो 4 लिगॅंड डोनेट 8 इलेक्ट्रॉन. सो 4 लिगॅंड किती इलेक्ट्रॉन देणार 8. आता ते 8 इलेक्ट्रॉन इथून आपल्याला पुढे भरायचे असतात. सो चला पहिल्यांदा ऑर्बिटल काढून घेऊ. ऑर्बिटल हिचं नाव काय होतं 3d, याचं नाव होतं 4s. सो काढून घ्या खाली पटकन. 1 2 3 3 झाले, 4 आणि 5. 4s साठी 1, 4p साठी 3. सो हा झाला 3d 4s 4p. गरज पडली तर 4d काढू. किती इलेक्ट्रॉन भरायचे 8. आता पहिल्यांदा मेटलचे इलेक्ट्रॉन भरून घ्या. किती होते 3d 1 2 3 4 5 आणि 6. पेरिंग केलेली नाही का, तर लिगॅंड वीक फील्ड होता, बरोबर. चलो आता किती इलेक्ट्रॉन भरायचे आपल्याला टोटल 8. 8 इलेक्ट्रॉन कसे येणार तर इथून पुढे याच्यात 2 2 4 2 6 2 8 झाले का 8 इलेक्ट्रॉन. येस. इलेक्ट्रॉन कुठे कुठे भरले वळण तुम्ही s आणि p मध्ये. मग हायब्रिडायझेशन काय झालं असेल बरं याचं, 1 s आणि 3 p, दॅट इज sp3. क्लिअर. मग sp3 साठी बघा बरं जॉमेट्री काय येते, तुमच्याकडे चार्ट होता. sp3 टेट्राहेड्रल, व्हेरी गुड.
सो चलो राईट डाऊन. सर जे हायब्रिडायझेशन ऑफ द कॉम्प्लेक्स काय आला sp3. ओके, मी यस असा काढला म्हणून तुम्ही नाही काढायचा, नाही तर बरेच जण म्हणतील की सर यस असा का काढला. ओके, sp3. त्याच्यानंतर जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स टेट्राहेड्रल. ओके. मॅग्नेटिझम सिंगल इलेक्ट्रॉन आहेत का? आहेत सर, सिंगल इलेक्ट्रॉन आहे. सो इट इज अ पॅरामॅग्नेटिक. तर सिंगल नसते तर आपण काय लिहिलं असतं डायामॅग्नेटिक. बरोबर. स्पिन मल्टिप्लिसिटी काय फॉर्म्युला येईल 2s + 1. s ची व्हॅल्यू असते हाफ एकासाठी, तर हाफ 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 4 हाफ आहे म्हणजे झाला हा 2 + 1 आन्सर आलं सर 5. मॅग्नेटिक मुवमेंट काय असेल तर मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे √n n + 2. सो व्हॉट इज द n? n म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन किती होते 4. सो 4 4 + 2 तेच आन्सर आलं का बाळांनो √24. गॉट इट. याला इनर आउटर येणार नाही का तर डीच नाही. डी असेल तर इनर आउटर सांगणार. सो डी नाही. सो का टेन्शन घ्यायचं नाही. या गोष्टी सॉल्व्ह करता येतील पक्का कमेंटमध्ये टाकायचं. चलायचं पुढे. ओके. सो चलो लास्ट एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह करायचं आहे पक्का. डन. चल, हायब्रिडायझेशन ऑफ द कॉम्प्लेक्स कसं सॉल्व्ह करणार फटाफटा फटाफटा फास्ट माझ्यासोबत. निकेल दिलेला आहे सर, निकेलचे ऑक्सिडेशन स्टेट काढा पहिल्यांदा. x प्लस एका सायनाइडवर चार्ज असतो -1 × 4 बरोबर इज इक्वल टू डोक्यावरती चार्ज आहे -2 सो -2. सो x -4 -2 x -2 + 4 झाला इकडे जाऊन. सो x इज इक्वल टू किती आला रे स्टुडंट +2. सो निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आली तुमची +2. चलो निकेल +2 आला तर निकेल ॲटॉमिक नंबर किती आहे निकेलचा? निकेलचा ॲटॉमिक नंबर 28. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 3d8 4s2 बरोबर. चलो आगे नेक्स्ट ऑर्गॉन. निकेलच्या डोक्यावर चार्ज किती आहे तर निकेलच्या डोक्यावर चार्ज आहे +2. सो +2 साठी 2 इलेक्ट्रॉन लॉस. मग 3d मधून किती उरले 8. 4s मध्ये काही उरलं का नाही तर 0. जमणार आहे बटाबटा फास्ट. चलो नेक्स्ट ऑर्बिटल नोटेशन. 3d साठी किती डायग्राम काढायची 1 2 3 4 आणि 5. 4s साठी 1. इलेक्ट्रॉन फिल करायला स्टार्ट करा फटाफट. किती भरायचे 8. 1 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड. त्यानंतर 4s मध्ये काय आहे का नाही खतम. चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट हिचं नाव काय होतं 3d, याचं नाव काय होतं 4s. जमणार आहे ना? अरे एकदम डाव्या हाताचा खेळ आहे आता तुमच्या, तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायची. चलो आगे बढ़ेंगे. टेक्स्ट बुक मध्ये ऑलमोस्ट सगळे सम झाले आता इथे. लिगॅंड कसा आहे स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड आहे? सायनाइड. इट्स अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड ना. सायनाइड हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. बघा इथे लिहून दिलेलं होतं तुम्हाला. सॉरी. ओके. सो कुठे दिसतोय का सायनाइड? यस सायनाइड. सायनाइड स्ट्रॉंग फील्ड आहे. स्ट्रॉंग फील्ड आहे म्हणजे पेरिंग होणार. सो इथे काय मेन्शन करणार मग आपण सायनाइड इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. सो पेरिंग टेक प्लेस. सो पेरिंग काय होणार बाळांनो होणार. मग आता पेरिंग होणार तर याच्यात जोड्या जुळवा करावं लागेल आपल्याला. आता कशा जोड्या जुळवायच्या बघा. सो सगळ्यात पहिले 3d होती, त्याच्यानंतर होता 4s, त्याच्यानंतर असतो 4p 4s 3d. इलेक्ट्रॉन फिल करायला सुरुवात करा जोड्या जोड्याने. टोटल इलेक्ट्रॉन किती आहे 2 2 4 2 6 आणि 2 10. ओके सॉरी 2 2 4 2 6 2 8 8 आहेत. मग 8 भरायचे त्याच्यात 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ही झाली पेरिंग. आता पुढे पेरिंग होणार नाही कारण की इलेक्ट्रॉनच नाही. आता त्याच्यात कोणते इलेक्ट्रॉन भरणार आपण जे लिगॅंडने डोनेट केले. सो टोटल लिगॅंड किती होते बाळांनो इथे? सो टोटल लिगॅंड होते 4. तर 4 लिगॅंड किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार 8. सो इथे लिहिणार आपण 4 लिगॅंड डोनेट 8 इलेक्ट्रॉन. सो 4 लिगॅंड 8 इलेक्ट्रॉन देणार. मग ते 8 इलेक्ट्रॉन इथून पुढे भरायला सुरुवात करायची.
कशी भरणार तुम्ही फटाफट. ऑर्बिटल काढल्या, दिस इज कॉल्ड 3D. त्यानंतर येणार 4s 4p. ओके, 4s आणि 4p. गरज पडली तर 4D. ओके चलो आगे बढ़ेंगे. इलेक्ट्रॉन फिल करेंगे. किती इलेक्ट्रॉन होते ऑलरेडी 4 ब्लॉक भरले होते आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता लिगँडने दिलेले 8 भरायचे. 8 भरूया आपण. हे वेगवेगळ्या रंगाने दाखवायची गरज नाही आहे पेपरला, तुम्ही सलग दाखवू शकतात. 8 इलेक्ट्रॉन आले. 2 2 4 2 6 2 8. कुठे कुठे आले तर एक डी मध्ये आला, एक एस मध्ये आला आणि 2 पी मध्ये आले. मग हायब्रिडायझेशन झालं DsP2. ओके, सो राईट इट हिअर. हायब्रिडायझेशन DsP2. जॉमेट्री काय असते DsP2 साठी मी मेन्शन केली इथे. DsP2 दिसतोय. येस सरजी, DsP2 स्क्वेअर प्लेनर. ओके सॉरी हा पण नाही झालाय आपला. ओके, जॉमेट्री आली तुमची स्क्वेअर प्लेनर. त्यानंतर मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन. सिंगल इलेक्ट्रॉन आहे का? नाहीये. नाही आहे याचा अर्थ डायामॅग्नेटिक. ओके, असतात तर पॅरामॅग्नेटिक. स्पिन मल्टिप्लिसिटी 2s+1. s ची व्हॅल्यू सर सगळेच पेअर्ड आहे. s ची व्हॅल्यू 0 असेल. 2 × 0 + 1. आन्सर काय आलं बाळांनो? 1. मॅग्नेटिक मोमेंट काय येणार? फॉर्म्युला n+2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? अनपेड इलेक्ट्रॉन आहे का? नाही. यांची व्हॅल्यू 0 × 0 + 2. सो आन्सर आलं 0. ओके डन. इनर येईल का आउटर येईल रे? हा सर आतमध्ये आला डी, सो तुम्ही याला इनर कॉम्प्लेक्स सांगू शकता. ओके, दिस इज अ इनर कॉम्प्लेक्स. आय होप बच्चा पार्टी आता एखादं एक्झाम्पल तुम्हाला व्हीबीटीचं आलं तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या एक्झाम्पल वरून सॉल्व्ह करून देऊ शकतात. ॲझम्पशन विचारले तर 2 ॲझम्पशन लिहून द्या. हायब्रिडायझेशन साठी जॉमेट्री कोणती असते तो चार्ट व्यवस्थित लर्न करा, कारण की MCQ साठी पण चार्ट विचारला जातो की SP असेल हायब्रिडायझेशन तर जॉमेट्री काय असू शकते किंवा D3SP3 साठी काय असते. सो ह्या जॉमेट्रीज तुम्हाला पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर लिगँड ठीक आहे, प्रॅक्टिस सोबत होऊन जातं हे लिगँडचं. त्याच्यानंतर पुढे आलात तुम्ही तर असे एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले पाहिजे. शेवटचा टॉपिक आहे दॅट इज लिमिटेशन ऑफ व्हीबीटी. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. 2 मार्काला तुमच्या पेपरला विचारतील. व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ व्हीबीटी? ओके, तर सांगता आलं पाहिजे. याचं लिमिटेशन एकदम सिंपल आहे. इट डज नॉट एक्सप्लेन द हाय अँड लो स्पिन नेचर ऑफ द कॉम्प्लेक्स. हा हाय आणि लो स्पिन आपल्याला एक्सप्लेन करत नाही. जरी तुमच्या पुस्तकामध्ये फक्त एक्झाम्पलच्या पुढे लिहून दिलेलं आहे, तुम्ही पुस्तक काढलं पेज नंबर 202 वरती तर तिथं तुम्हाला आयडिया येईल. बघा एक्झाम्पल दिले आणि त्याच्या पुढे हाय स्पिन लो स्पिन दिलंय, पण ते प्रिडिक्ट नाही केलेलं, म्हणजे ते व्हीबीटी वरून नाही सांगितलेलं. सो ही व्हीबीटी आपल्याला हाय स्पिन लो स्पिनचं कुठलीही इन्फॉर्मेशन देत नाही आणि आपण एवढे एक्झाम्पल सोडवले यातही शोधलं नाही. सो पुढे इट डज नॉट एक्सप्लेन द कलर ऑफ द कंपाऊंड. आपण कलर बघितला का? तर नाही सर, एवढं सगळं सोडवलं पण कलर कुठेच नाही बघितला, म्हणजे ही कलर एक्सप्लेन करत नाही. आणि शेवटचं स्ट्रक्चर डिटरमाइंड बाय द व्हीबीटी. व्हीबीटीने जे स्ट्रक्चर डिटरमाइन केलंय नॉट ऑलवेज मॅच विथ द एक्सपेरिमेंट स्ट्रक्चर. म्हणजे एक्सपेरिमेंट करून जे स्ट्रक्चर फाइंड आउट केलं जातं ते स्ट्रक्चर आणि व्हीबीटीने काढलेलं जे जॉमेट्रीनुसार स्ट्रक्चर होतं. तर तुम्ही म्हणणार स्ट्रक्चर म्हणजे काय? तर एकदम सिंपल. आता हा बघा स्क्वेअर प्लेनर आला. स्क्वेअर प्लेनर कसा असेल? तर निकेल होता बरोबर, आणि याचा स्क्वेअर बनवा जो एका प्लेन मध्ये असेल सायनाइड. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे स्ट्रक्चर काढून दिलेलं आहे, लोड नका घेऊ. ओके, आता ही जी जॉमेट्री झाली स्क्वेअर प्लेनर. हे असं जे स्ट्रक्चर आहे व्हीबीटी फाइंड आउट करते, तर हे व्हीबीटीने फाइंड आउट केलेलं स्ट्रक्चर ऑलवेज करेक्ट असेल, नॉट गॅरंटेड. ओके, ते ऑलवेज मॅच नाही करत. आणि राहिला प्रश्न काय रे बच्चा पार्टी? तर हे झालं तुमचं सगळं व्हीबीटी. एवढी व्हीबीटी केली तर गॅरंटेड तुमचं टेक्स्टबुक म्हणजे बोर्डाचा न्यूमेरिकल सॉल्व्ह होतोय, प्लस तुमचा MCQ पण येईल. चलायचं पुढे. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय असणार आहे याच्यानंतर? तर तुम्ही अजूनही आपले कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे बाकीचे व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की बघा, तुम्हाला इन डिटेल हेल्प होईल. आणि हो, तुम्ही अजूनही माझं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. जस्ट गुणावंत माळी सर्च करायचं आहे प्ले स्टोअरला.
तुम्हाला ॲप्लिकेशन मिळून जाईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्सला जा, लिंकवर क्लिक करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा. भेटूया बच्चा भाई आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या, अभ्यास करा. बाय बच्चा भाई.